हॅलो हाय गाईज, आजचा नवीन ब्लॉग आपण शूट करत आहेत. आणि चला आता आम्ही तुम्हाला दाखवते. आता आम्ही आमच्या इथं नाही का याचं मंदिर आहे मस्त, गणपतीचं मंदिर आहे. कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आरतीला. चला मी तुम्हाला तिथली आरती पण दाखवते. इतकी सुंदर असतं ना तिथं. माळेवाड्यामध्ये गणपतीला चाललो आहेत आपण. विशाल गणपती म्हणून आहे. आता आपण विशाल गणपतीचे चाललो आहेत आणि विशाल गणपतीची आरती पण बघा किती छान असते. आता मी चाललेले आहे. चला तुम्ही पण माझ्याबरोबर पूर्ण ब्लॉग बघा, शेवटपर्यंत कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं किती छान आहे, किती भारी आहे तिथं. तुम्ही सगळं काही बघा. आणि आता आम्ही आरतीला चाललो आहेत आणि मी सगळे आरती याच्यामध्ये दाखवते. आज मी ब्लॉग शूट करत आहे, पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल. त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत, किती छान आहे. आणि मंदिर पण खूप छान आहे. आरती तर इतकी छान असते ना, मी तिथलं सगळं लाईव्ह घेणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला सगळं बघायला भेटेल. चला आता आपण मंदिरात गेल्यावर भेटू. तुम्हाला मंदिरातला व्हिडिओ पूर्ण दाखवते मी. आता माझं आवरून झालेलं आहे. माझे मिस्टर रेडी होतात. आता त्यांना नाही दाखवू शकत, माझं आवरलेलं आहे. मी त्यांना नंतरच्या ब्लॉगमध्ये नंतर दाखवून. आता ते त्यांचं आवरत आहे. चला आपण भेटूया मंदिरात गेल्यावरती. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, न स्किप करता व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपर्यंत. ब्लॉग बघा, खूप छान आहे विशाल गणपतीचा. आपण माळीवाड्यामध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये. कोणाला माहिती नसेल तर मी दाखवते, नक्की बघा व्हिडिओ. आता माझे मिस्टर रेडी होतात. त्यांचं आवरून झालं की आम्ही लगेच निघणार आहेत. आणि बरोबर 8ला आरती चालू होते. आता आम्ही 8च्या आरतीला जाणार आहेत. आता त्यांचं आवरलं की आम्ही जाणार. इतकं भारी वाटतं ना तिथं गेलो का त्या मंदिरात, इतकं प्रसन्न वाटतं. आम्ही जेव्हा पण वाटेल तेव्हा आम्ही जात असतो त्या मंदिरामध्ये. हे बघा मी तुम्हाला दाखवते. इथं ते दिसतात का तुम्हाला, ते रेडी होतात. त्यांचं आवरून झालं की लगेच निघणार आहेत आम्ही. आता तुम्हाला मी मंदिरात गेल्यावर, मंदिरात जेवढं मला शूट घेता येईल, जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. ते फक्त तुमच्यासाठी गाईज. फुल सपोर्ट करत जा, शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा, न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघत जा. कमेंट पण छान छान करत जा. आता माझ्या मिस्टरांचं आवरून झालेलं आहे. हे बघा, ते अजून त्यांचं आवरतात. मी आवरून रेडी आहे. हे बघा माझं आवरून वगैरे झालेलं आहे. मी रेडी झालेलं आहे आणि त्यांचं आवरलं की मग झालं का आवरून? झालं झाले म्हणतात. चल हे बघा. चला आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये. एक मिनिट. चला आता आमचं आवरण झालेलं आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा, आपण मंदिरात गेल्यावर भेटूया. एक मिनिट. हे बघा माझ्या आवडी तर थांबलेले आहेत. चला आता आपण चाललेलं आहेत. हे बघा. आणि आता आम्ही दोघं पण आहोत. छान वाटतं. मी तुम्हाला तिथं गेलं पण दाखवत. हे बघा किती सुंदर. रात्रीचं भारी वाटतं ना बाहेर फिरायला, खूप छान वाटतं. कोणाकोणाला आवडतं बाहेर फिरायला, मला तर खूप आवडतं. यांना जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पण आम्ही बाहेर नसतं. आता 8ची आरती चालू पण होईल, पण आम्ही लवकरच थोडा लेट झाले. 8 वाजून 7 मिनिटं झाले. जाणार बाहेर. रात्रीचं बाहेर खूप छान वाटतं, लाईटी वगैरे. आणि मस्त मस्त दिवसभर घरात बसून जायचं, बाहेर आलं का अजून छान वाटतं. तुम्हाला मंदिरात गेल्यावर पण दाखवते नक्की. ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करा. तुम्हाला मंदिरात गेल्यावर पण पूर्ण ब्लॉग मी दाखवते. तुम्हाला आवडतात का तुम्हाला असे ब्लॉग कंटिन्यू बाहेरचे बघायला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा आता आपण चाललेलो आहोत. बघा आमचं अहिल्यानगर किती छान आहे. इथं बघा किती छान हे आहे. आणि इथून ना माळीवाड्याचा रस्ता आहे. इथं आम्ही आतमध्ये इथं समोर गेलं तर इतकं सुंदर मंदिर आहे ना. बघा तुम्हाला सगळं दिसेल. हे बघा इथून हा सरळ गेलं ना, इतकं छान मंदिर आहे. तुम्हाला सगळं दाखवते लाईव्ह. तुम्हाला हे पण दाखवते मी. आरती पण बघा किती छान होती. इतकी गर्दी असते ना तिथं. चतुर्थीच्या टायमाला तिथं थांबायला पण जागा नसते, इतकी गर्दी असते. बघा हे माळीवाडा आहे.
कोणाकोणाला माहीत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडतं. बघा मंदिर बघा किती सुंदर आहे. मंदिर इतकं भारी आहे ना, खूप गर्दी असते इथं. आता पण खूप गर्दी आहे. वातावरण पण मस्त आहे. जेव्हा पण टाईम भेटेल तेव्हा आम्ही नक्की जातो आरतीला. आरती तर खूप सुंदर असते. बघा तुम्हाला आरतीचा आवाज पण येत असेल तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. हे बघा आता आरती झालेली आहे. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आहे. आम्ही पण थांबलो होतो, प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही दर्शन घेऊन तिथंच थांबलो. मला व्हिडिओ पण घ्यायचा होता ना आणि तुम्हाला सगळ्याला मी दाखवते. बघा इतकी गर्दी असते ना, फुल गर्दी असते. बघा किती सुंदर आहे मंदिर. आणि मी इतका जवळून व्हिडिओ घेतला आहे ना, सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. नसेल बघितली तर नक्की बघा. आम्ही दोघं पण बसलेलो होतो. मी यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं होतं. यांना नव्हतं आवडत तरी मी यांच्याकडे कॅमेरा केला होता. फुल सारी गर्दी होती. इतकं भारी वाटत होतं ना तिथं. खूप सारं मस्त वाटत होतं. तुम्ही पण दर्शन घ्या. जरी तुम्हाला माहिती नसेल, अहिल्यानगरमध्ये मंदिर आहे ते. खूप सारं मस्त आहे. वातावरण पण इतकं भारी आहे ना. प्रचंड गर्दी असते तिथं पण. तुम्हाला असे माझे रोजचे ब्लॉग वेगवेगळे बघायला आवडतील का डेली रुटीनचे आवडतील, कोणते ब्लॉग बघायला आवडतील नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही भरभरून असं प्रेम करत जा, सपोर्ट करत जा, कमेंट करत जा, लाईक पण करत जा, शेअर पण करत जा ब्लॉग. आणि रोज माझे व्हिडिओ रोज येतात. तुम्ही रोज बघत जा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचं विसरून जातात. लाईक पण करत जा मित्रांनो. बघा मंदिर किती भारी आहे ते. इतकं भारी वाटतं ना. बघा मी तुम्हाला एकदम झूम करून दाखवलं आहे. इतकं सुंदर मंदिर आहे ना ते. विशाल गणपती सगळ्याला माहिती आहे. ज्यांना नसेल माहिती त्यांना मी सांगते. अहिल्यानगरमध्ये विशाल गणपती आहे, माळीवाड्यामध्ये. बघा आता आम्ही नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर गेलो होतो आणि पुरी वगैरे खाल्ली. आणि तुम्हाला दाखवते इतकी गर्दी होती ना तिथं, म्हणून मी ब्लॉग शूट केला. खूप सारं मस्त वाटत होतं रात्रीच्या टायमाला. इतकं फ्रेश वातावरण होतं ना तिथं. आता आपण पाणीपुरी खायला थांबलेलं आहे. आता हे बघा मी पाणीपुरी दाखवते. छान पाणीपुरी आली तिला. मसाला पुरी कोणाकोणाला आवडते, मला तर फार आवडते. बघा आता आपण इथं आहेत. कोणाला हा चव माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. अहिल्यानगर जायचं. चला बाय गाईज.